आई, सकाळचे 11 वाजले आहेत, तरी पण तुम्ही नाश्ता का नाही करत? वेळेवर नाश्ता नाही केल्यावर अजून तुमची तब्येत खराब होईल. तुम्हाला पण माहित आहे की तुमचा मुलगा समर्थ इथं राहत नाही आणि चिंटूची पण तब्येत खराब असते. आणि मग अशात तुम्ही वेळेवर जेवण नाही केलं तर माझं टेन्शन अजून वाढेल. अजून कोणाशी तरी नाही, परंतु तुमच्याकडून मी ही अपेक्षा करू शकते की तुम्ही मला समजून घ्यावं. प्रतिभा तिच्या सासूला नंदाताईला सांगत होती. नंदाताई म्हणतात की सुनबाई, तुझे सासरे अजून माघारी आले नाहीत. मला सांगून गेले होते की एका मित्राला भेटायला चाललो आहे आणि लगेच येतो. बघ ना, फक्त चहा पिऊन गेले आहेत. 11 वाजत आले आहेत तरी पण आले नाहीत. ते जेव्हा माघारी येतील तेव्हा मी नाश्ता करेन. आणि जर त्यांनी नाश्ता करायचा आधी मी जर नाश्ता केला तर ते नाश्ता करणार नाहीत आणि कोणाला काही सुद्धा म्हणणार नाहीत. सगळा राग माझ्यावरच काढतील. प्रतिभा म्हणाली की आई, हे कधीपर्यंत चालणार आहे? हे बघा आई, तुम्ही जर नाश्ता नाही केला तर मी पण नाश्ता करणार नाही. आणि तुम्हाला तर माहित आहे, मी जर वेळेवर जेवण नाही केलं तर मला किती त्रास होतो. आणि नंतर माझा नवरा समर्थ मला ओरडतो की तू स्वतःची काळजी घेत नाही. आणि मग मी आजारी पडल्यावर दवाखान्याला सुद्धा पैसा जातो. आणि बाबांचं काय घेऊन बसलाय, ते त्यांना लागलेली एक सवय आहे. तुम्हीच पहिल्यापासून ते जे काही म्हणतील ते तुम्ही ऐकत बसला आणि ते अजून जुन्या पद्धतीने वागत आहेत. नंदाताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या प्रतिभाला म्हणाल्या की सुनबाई, प्रत्येक स्त्रीचं दुःख मिळतं जुळतं असतं. फक्त चेहरा आणि नात्याचं नाव बदललं जातं. देवाने हे तरी चांगलं केलं की माझा मुलगा समर्थ बाहेर शिकून मोठा झाला आणि नोकरी पण करत आहे. जर त्याच्या बाबाच्या सानिध्यात राहिला असता तर तो पण नक्कीच तुझ्या सासऱ्यांसारखा बनला असता. अगं, तू आल्यापासून तर तुझे सासरे जरासे बदलले आहेत. अगं, सकाळच्या वेळेचं त्यांच्या आधी मी जरी चहा पिली तर त्यांची किंमत कमी होते. नंदाताई त्यांचे दुःख आपल्या सुनबाईला रडत रडत सांगत होत्या. प्रतिभा म्हणाली की आई, बाबांचे विचार असे कसे आहेत? प्रतिभा, लहान मुले आपल्या आई वडिलांकडून भरपूर काही शिकत असतात. माझे सासरे तसेच होते. नंदाताई सांगत होत्या की माझे सासरे जर न जेवता बाहेर कुठे गेले तर माझी सासू सुद्धा दिवसभर तशीच उपाशी राहत होती. मी माझ्या सासूचं खूप वाईट दिवस पाहिले आहेत. आपल्याच घरात एखाद्या कैद्यासारखं त्यांना राहावे लागत होते. मी देवाला मनापासून आभार मानते की असले गुण माझ्या मुलामध्ये नाहीत. माझा मुलगा समर्थ स्त्रियांना खूप इज्जत देतो. प्रतिभा विचार करते की आता सासूबाईला मी काय सांगू? त्या आधीच दुःखी आहेत. त्यांना सासऱ्यांबद्दल अजून काही सुद्धा नको सांगायला. आपण सासूबाईला काही सांगायला गेलो तर त्या रडत बसतात. असा विचार करता करता प्रतिभा चहा बनवायला गेली आणि स्वतः पण घेतला आणि जबरदस्तीने तिने नंदाताईंना पण दिला. जसा नंदाताईने तोंडाला कप लावला तसं बाहेरून जगदीशराव म्हणजेच प्रतिभाचे सासरे येताना दिसले. प्रतिभाने पटकन तिचा पदर डोक्यावर घेतला. त्यांनी डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चहाच्या कपाकडे त्यांची नजर गेली तर जगदीशराव म्हणाले की सुनबाई, समर्थ उठला आहे का? प्रतिभा खाली मान घालून म्हणाली की हो बाबा, ते उठले आहेत आणि बाहेर वॉकिंगसाठी गेले आहेत. ठीक आहे, मग घरात कोण पाहुणे आले होते का? कारण या दोन्ही पण कपात चहा आहे. नाही बाबा, कोणी पण आले नव्हते. हा तर चहा मी आमच्या दोघींसाठी बनवला होता. जगदीशराव नंदाताईकडे रागाने पाहत म्हणाले की जर मॉडर्न जमान्यानुसार जगायचं होतं तर जुन्या जमान्यात कशामुळे जन्म घेतला? चहाच कशाला पित असते? जेवण सुद्धा करत जा. मी जेवण केलेलं आहे का नाही तुला काय फरक पडणार आहे? एवढं म्हणून रागात जगदीशराव त्यांच्या खोलीत गेले. सासरे जाताना प्रतिभा त्यांना आश्चर्याने पाहत होती.
नंदाताई चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अश्रू घेऊन जगदीशरावांच्या पाठीमागे गेल्या. तेव्हा प्रतिभाचा लहान मुलगा आला आणि तो प्रतिभाला म्हणाला की, आई, आजोबा आजीला नेहमी का ओरडत असतात? जर त्यांना एखादी वस्तू पाहिजे असते तेव्हा ते आजीला का सांगत नाही? प्रतिभाने आपल्या मुलाला कसं तरी समजून खेळायला पाठवले. थोड्या वेळानंतर नंदाताई त्यांच्या रूममधून बाहेर आल्या आणि प्रतिभाला म्हणाल्या की, सुनबाई, मी तुला सांगितलं होतं ना की मी काही सुद्धा खायचं प्यायचं नाही. आता तुझे सासरे माझ्यावर रागून बसले आहेत. आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आज समर्थ पण घरी आहेत, ते आता येतच असतील. मी आज त्यांना सांगणार आहे की तुमच्या बाबांना समजून सांगा. आता हे रुसणं फुगणं कधीपर्यंत चालणार आहे? प्रतिभा, तुझ्या सासऱ्यांना किती पण सांगितलं तरी काहीच फरक पडणार नाही. अगं सुनबाई, आधी तर तुझे सासरे मला बोलत नव्हते, नोकरांना सांगत होते आणि मग नोकर मला येऊन बोलत होते. 4 भिंतीच्या आतमध्ये माझं आयुष्य मी घालवत आहे. नंदाताई त्यांच्या पदराने डोळे पुसताना प्रतिभाला सांगत होत्या आणि तशाच डोळ्यात पाणी घेऊन बाल्कनीमध्ये जाऊन बसल्या. 12 वाजता समर्थ घरी आला आणि म्हणाला, प्रतिभा, आज खूप उशीर झाला आहे. मला खूप भूक लागली आहे. मला पटकन नाश्ता दे. आणि आई टेन्शनमध्ये बाल्कनीमध्ये का बसली आहे? तिने नाश्ता केला का? जे काही झाले ते सगळं प्रतिभाने समर्थला सांगितलं. समर्थ त्याच्या आईपाशी गेला आणि आईने पटकन तिचे डोळे पुसले. आई, मी लहानपणापासून तुला पाहत आहे की मी दिसलो की तू तुझे डोळे पुसते आणि गपचिप 4 भिंतीच्या आतमध्ये रडत असते. बाबाच्या भीतीमुळे मी आजपर्यंत तुला कधी विचारण्याची हिंमतच झाली नाही. पण आई, आता तुझा मुलगा मोठा झाला आहे. आता तुझा त्रास तू मला शेअर करू शकते. आपल्या मुलाचं प्रेमळ बोलणं ऐकून नंदाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. तिथे प्रतिभा पण आली आणि ती सासूबाईला शांत व्हा म्हणून सांगत होती. सासूबाई, तुम्ही जर अशा वागल्या तर मला हिंमत कुठून येणार आहे? समर्थ आपल्या आईला म्हणतो की, आई, हे आता फक्त शेवटचं. यापुढे तू बाबांमुळे कधीच डोळ्यात पाणी आणायचं नाही आणि मी आणून पण देणार नाही. समर्थ प्रतिभाला म्हणाला की, प्रतिभा, खूप वर्ष झालं आपण एकत्र जेवण केलं नाही. आज डायनिंग टेबलवर सगळ्यांचे जेवण वाढ आणि मी आत्ताच येतो. असं म्हणून समर्थ जगदीशरावांच्या खोलीमध्ये गेला. जगदीशराव खुश होऊन पेपर वाचत होते, जसं काही झालं नाही. समर्थ आपल्या वडिलांना म्हणाला की, बाबा, तुम्ही पण नाश्ता केला नाही. आज मला येण्यासाठी उशीर झाला. प्रतिभा मला म्हणाली की बाबांनी पण नाश्ता केला नाही. चला, आपण दोघे मिळून नाश्ता करू. जगदीशराव म्हणाले की, जर घरातल्या बायांनी पुरुषांच्या आधी सगळे जेवण उष्ट केलं असेल तर आपण जेवून काय फायदा आहे? नाही बाबा, कोणी सुद्धा काही खाल्लं नाही. त्या दोघींनी चहा केलता, तो पण चहा तसाच आहे. जेवण वाढलं आहे, चला आपण जेवण करू. समर्थ आपल्या वडिलांना समजावून डायनिंग टेबलवर आणतो. सगळ्यांसाठी पाने वाढली. जगदीशराव आणि समर्थ पण बसले. तेव्हा प्रतिभा नंदाताईला घेऊन आली आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीवर त्यांना बसवलं. नंदाताईंना त्यांच्या शेजारी बसलेलं पाहून जगदीशराव उठले आणि जायला निघाले. समर्थ म्हणाला, काय झालं आहे बाबा? तुम्ही कशामुळे उठला? जगदीशराव म्हणाले, जर स्त्रिया पुरुषांबरोबर जेवायला बसत असतील तर समजून जायचं की घराचा सत्यानाश होईल. प्रतिभा म्हणाली की, बाबा मला माफ करा, पण जर ती स्त्री तुम्हाला स्वयंपाक बनवून तुम्हाला खायला देत असेल तर घराचा सत्यानाश होत नाही का? बाबा, हे तुमचे जुने विचार कधी सुटणार आहेत? जर घरातली स्त्री शारीरिकदृष्ट्या चांगली नसेल तर घरातली सगळी जिम्मेदारी एका पुरुषावर पडते आणि मग तो पुरुष सगळी जिम्मेदारी कसा पार पाडू शकतो? बाबा, तुम्ही काही न खाता तसाच घराच्या बाहेर जाता,
बिचारी आई तशीच तुमची वाट बघून न जेवता दिवसभर उपाशी राहते आणि तुम्ही कधीच आईंना मोकळेपणाने बोलत नाही. जर तुम्हीच काही नाही बोलला तर त्या त्यांचं दुःख कोणाला सांगणार आहेत? जगदीशराव म्हणाले की सुनबाई, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही. समर्थ म्हणाला की बाबा, आपण घरात 5 जण राहतो. जर एकाच फॅमिलीमध्ये राहत असेल तरी पण आपण एकमेकांना बोलायचं नाही का? बाबा, हा जुना जमाना झाला की स्त्रिया आधी पुरुषांना जेवण देत होत्या आणि नंतर त्या जेवत होत्या. कारण का त्यावेळेस पुरुषांना कामासाठी खूप लवकर बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे कधी स्त्रिया पुरुषांना जेवण देत होत्या आणि नंतर त्या जेवत होत्या. बाबा, जर आजच्या जमान्यात एक स्त्री घरातील सगळ्या जिम्मेदाऱ्या पार पाडू शकते. जर मी इथं नसताना प्रतिभा तुमचा, आईचा आणि घराचा, माझ्या मुलाचा, सगळ्यांचा भार घेते. बाबा, स्त्रियांची सुद्धा कामे सोपी नाहीत. स्त्रिया पण आपल्या घरासाठी दिवस रात्र झटत असतात, परंतु ते कोणालाच दिसत नाही. समरच्या बोलण्यावर जगदीशरावांनी जेवण केलं आणि गपचूप त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले. जेव्हा नंदाताई त्यांच्या रूममध्ये आल्या तेव्हा त्या गपचूप खाली अंथरूण टाकून झोपू लागल्या. जेव्हा जगदीशराव उठून बसले तर नंदाताई पण पटकन उठून बसल्या. जगदीशराव नंदाताईकडे पाहत म्हणाले की तू खरंच माझ्यामुळे तुला एवढे वर्ष खूप त्रास झाला आहे? नंदाताई म्हणाल्या की नाही हो, त्रास काही झाला नाही, परंतु एकटेपणा फार जाणवला. तुम्ही मला कधीच सरळ बोलत नाही. तुम्ही नेहमी माझ्यापासून लांब लांब राहत होता आणि छोट्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर नाराज होत होता आणि त्यामुळे मला कधी कधी खूप त्रास होत होता. तरी पण मी खुश होते, कारण तुम्ही खुश होता म्हणून. पण एवढ्या वर्ष झाले पण माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मी कधीच आनंद पाहिला नाही, असं म्हणून नंदाताई रडू लागल्या. तेव्हा जगदीशरावांना कळले की खरंच आपण नंदाला किती त्रास दिला, किती वर्ष तिने एकटेपणात घालवले. आपण कमीत कमी बाहेर फिरायला जातो, परंतु 4 भिंतीच्या आतमध्ये नंदा एकटीच राहत होती. आज सुनबाईमुळे माझे डोळे उघडले. तिने मला सांगितले की तिचे दुःख किती आहे, नाहीतर जेवढे आयुष्य राहिले आहे तेवढे आयुष्यभर मी तुझा दोषी म्हणून राहिलो असतो. पण आजपासून मी नक्कीच प्रयत्न करेन की जेवढं आपलं आयुष्य राहिलं आहे तेवढं मी तुला आनंद देईल. जर यानंतर तुला भूक लागली तर तू बिनधास्त खाऊ शकते. माझी वाट विनाकारण पाहत जाऊ नकोस. स्वभावाला बदलणं खूप अवघड आहे, परंतु मी नक्कीच प्रयत्न करेन. एवढं म्हणून जगदीशराव झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जगदीशराव बाहेर वॉकिंगसाठी निघाले. नंदाताई आशेच्या नजरेने जगदीशरावांकडे पाहत होत्या. जगदीशराव नंदाताईकडे हसत बघत म्हणाले की मला येण्यासाठी उशीर होईल, तू चहा पिऊन घे. एवढं म्हणून ते निघून गेले. नंदाताई खूप खुश झाल्या. प्रतिभा म्हणाली की आई, बाबांमध्ये परिवर्तन झाले आहे. उद्यापासून बाबांसोबत तुम्ही सुद्धा वॉकिंगसाठी जात जावा. त्यामुळे तुम्ही दोघे तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करचाल. नंदाताई प्रतिभाला म्हणाल्या की सुनबाई, तुझं कोणत्या शब्दात आभार मानू हेच मला कळत नाही. सासू आपल्या मुलीचं, सुनाचा संसार व्यवस्थित करते, पण तू तर मला एवढ्या म्हातारपणात माझा संसार बसवून दिला आहेस. तुझ्यामुळे मला नवीन आनंद मिळाला आहे. प्रतिभा म्हणाली की आई, तुम्हीच म्हणता ना, जर एक स्त्री एका स्त्रीकडे स्त्रीच्या नजरेने पाहत असेल तर या जगात सगळे सुखी राहतील. सासूबाई, मी तुमच्याकडे सासू म्हणून कधीच पाहिलं नाही. तुम्ही मला आई समान आहात. जर सासू आपल्या सुनेचे डोळे पुसू शकते तर सून का नाही आपल्या सासूचे डोळे पुसू शकत? जर आपण हसून खेळून एकत्र परिवारात राहिलो तर आपल्या आयुष्यात दुःख कधीच येणार नाही. आणि आई, तुम्ही जे आयुष्यभर दुःख झेललं आहे ते दुःख आता तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.